वाहनासह 70 लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांची संयुक्तिक कारवाई. शेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध पान मसाला व तंबाखू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जून 13 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास वरवड बकाल रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान संशयित वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात पान मसाला व तंबाखूचा साठा आढळून आला. या कारवाईत मालवाहू वाहन क्रमांक MH40GT 2965 चा चालक सुरूर अहमद नूर अहमद रा अकोला तसेच संबंधित उत्पादन कंपनीचे मालक संचालक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये शासनाने बंदी घातलेला विविध प्रकारचा पान मसाला व तंबाखूचे पाकिटे यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत सुमारे 50 लाखांपेक्षा अधिक आहे. तसेच वापरात असलेले मालवाहू वाहन अंदाजे किंमत 20 लाख रुपये ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 70,13,920 रुपये इतकी आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, हवालदार सुधाकर थोरात यांच्यासह पोलीस पथकाने संयुक्तरित्या केली. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, शेगाव.